निवासस्थानी टोपलीवर लिंबू निघाले कोणाचं ऐकताय? कोणाचं कोण बोलतंय आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही. आणि मी असं ऐकलं आहे, मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली, त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं. हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवावरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काय आणि ती तिकडे पुरली आहेत. हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाला, आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग ते सांगतायत. आता ही चर्चा आहे. पण साहेब अजिबात नाही, मी असं कुठे म्हणतो. मग अडचण काय नाही गेले तर मग का नाही जायचं? आपण काय एवढं मुद्दा लावून धरताय? आम्ही मुद्दा लावत नाही, आम्ही कशाला मुद्दा लावून धरतो. पण मुख्यमंत्री पद रिकामा राहत आहे, त्याचं उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल. राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं अधिकृत निवासस्थान आहे, प्रतिष्ठेचा विषय आहे. नक्की तिथे काय घडलंय, काय झालंय, कोणामुळे झालंय, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे, बरं का, ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना. मुख्यमंत्री काम करतायत, आम्ही कुठे म्हणतो नाही करत. पण साहेब अशी चर्चा वारंवार होते. यापूर्वी देखील ज्या वेळेला स्वरूपाची चर्चा झाली नंतर देखील आपण असं करतो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चर्चा होणं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे. या महाराष्ट्राला महात्मा फुल्यांपासून प्रबोधनकार ठाकरे, गाडगे महाराज, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरुद्ध काम करणारे सगळे लोक यांनी या महाराष्ट्रातून हे सगळं अंगारे दुपारे चमत्कार हुंडा त्या विरोधामध्ये खूप मोठं काम केलं. तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या. हे अत्यंत चुकीचं आहे. नाही, त्यांची जादू दम असून त्यांनी करत राहावं. ते जर अंधश्रद्धा पाळत असतील, ते कोकणातलेच आहेत ना, ते कोकणातलेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी जर का ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहावं आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती जादू मोडून काढू. राऊत साहेब, राहुल सोलापूरकर